तुम्हालाही वाटतं का मी भरपूर प्रोडक्ट्स वापरते तरीही माझी स्किन ड्राय झालेली आहे, त्यावर चमकच नाही आहे, वांग आलेले आहेत किंवा माझी स्किन काळवंडलेली आहे आणि एकदम सुरकुत्या पडल्यासारखी जाणवते, एकदमच अचानकच ड्राय होऊन गेलेली आहे. तर तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्सची किंवा महागड्या फेशियल करण्याची गरज नाही आहे. आपली स्किन ही आहे ना, वरून कोणते प्रोडक्ट्स लावण्याने कुठं फ्रेश होणार नाही आहे. तर त्याची सुरुवात ही आपल्याला खाण्यापिण्यातून करायची आहे. तर आपण काय करतो, घरातली बरीचशी कामं करतो पण आपण स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. तर आज मी एक असे ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे. तसे बऱ्याचशा प्रकारचे ड्रिंक आपण बनवू शकतो, पण आज मी एक ड्रिंक तुमच्याबरोबर शेअर करते. काय करायचं, बीट, गाजर, काकडी, टोमॅटो हे आपल्या प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये ते अवेलेबलच असतं. तर बीटाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? बघा, बीटामध्ये रक्ताची कमतरता दूर करण्याची ताकद असते, चेहऱ्यावर ग्लो आणते बीट, सुंदरता वाढवते. बीटामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते, यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होत असतो. बीटाच्या रसामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डागही गायब होत असतात. केसांच्या गळतीसाठी बीट हे एकदम सर्वोत्तम पर्याय मानले गेलेले आहे. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते, याच्या सेवनाने ते शरीरात जाऊन शरीराची रिपेअरिंग आणि प्रोटेक्शन करत असते. हे स्किनला UV डॅमेजपासून वाचवत असते. यात व्हिटॅमिन सी, ई, कॅरोटीन बी असते. बघा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी गाजर हे भरपूर फायदेमंद आहे. त्याचबरोबर केसांसाठीही गाजर हेल्दी आहे. डोळ्यांसाठीही आपल्याला माहिती आहे की गाजर हेल्दी आहे. त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका केव्हा येऊ स्वतःला वाटत नसेल की मला कधी अटॅक वगैरे येऊ नये, तर तुम्ही नक्की याचे सेवन करू शकताय. पहा, या ज्यूससाठी मी आहे ना टोमॅटोचा पण वापर केला आहे. टोमॅटो हे दातांसाठी व हाडांसाठी फायदेमंद आहे. डोळ्यांसाठीही टोमॅटो फायदेमंद आहे. वजन कमी करण्यासाठीही टोमॅटो मदत करत असते. कॅन्सरपासून लांब ठेवण्यासाठीही टोमॅटो मदतशीर आहे. त्याचबरोबर पहा, डाळिंब, याच्या सेवनाने म्हातारपण लवकर येत नाही. यात अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला चिरतरून ठेवत असतात. त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा सैल पडणे यापासून त्वचेला हे लांब ठेवते. याने स्ट्रेस कमी व्हायला मदत होत असते. तर पहा, मी टोमॅटो, गाजर, बीट, अर्धी काकडी घेतलेली आहे. त्याचबरोबर मी आहे ना पुदिन्याचा वापर करणार आहे, कढीपत्त्याचा वापर करणार आहे आणि थोडीशी कोथिंबिरीच्या सेवनाने पण बघा कॅन्सर आपल्याला किंवा किडनीचे आजारही होणार नाही आहेत. त्यामुळे कोथिंबिरीचं सेवन आपण आहारात केला पाहिजे नाही. त्याचबरोबर कढीपत्ता, याच्या सेवनाचेही फायदे भरपूर आहेत. तर तुम्ही हे ड्रिंक आहे ना, तुम्ही सकाळी घेऊ शकताय किंवा दुपारी 12 वाजायचा जो टाईम असतो, ज्या टायमिंगला आपण एखादं फळ खाऊ इच्छितो, त्या टायमिंगला तुम्ही हा ज्यूस घेऊ शकताय किंवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा ज्यूस घेऊ शकता. याचे भरपूर असे फायदे आहेत. तर मी आहे ना या सर्वांचे साले वगैरे काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर हे डायरेक्ट घेणं म्हणजे बारीक करून घेणं तुम्हाला थोडंसं स्मेल वेगळा येत असेल, याच्यात काही वाकडं किंवा वाईट वगैरे काही स्मेल येत नाही बरं का, पण एखाद्याला आवडत नाही तर तुम्ही आहे ना याला थोडीशी स्टीम देऊनही बारीक करू शकताय. तर मी आहे ना दारामध्येच पुदिन्याचं झाड किंवा छोटंसं रोपटं लावलेलं आहे. झाड नाही म्हणता येणार, सॉरी बरं, काही रोपटे आहे, तर त्याला पुदिना आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आहे ना तुमच्या आवडीचे फळांचाही वापर करू शकताय. तुम्ही ते पाहू शकताय, मी डाळिंब घेतलेला आहे, काकडी आहे, कोथिंबीर आहे, पुदिन्याची पानं आहेत, कढीपत्ता आहे. त्याचबरोबर पहा, एक टोमॅटोही कट करून घेतलेला आहे. ड्रॅगन फ्रूट जे आपल्याला आता मार्केटमध्ये इझिली भेटत आहे, तर त्याचे 2 स्लाईस पण कट करून घेतलेले आहेत. एक गाजर, मीडियम साईजचं गाजरही घेतलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही याच्यातून कोथिंबीरही वगळू शकताय किंवा पुदिना आवडत नसेल, कढीपत्ता आवडत नसेल, ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जे आवडेल ना त्याचा वापर तुम्ही करा. पण गाजर आणि बीट हे खूप फायदेमंद आहेत आणि डाळिंबाचाही फायदा आपल्याला माहिती आहे. आणि आत्ता वातावरण थोडंसं थंड आहे, तर तुम्ही काकडी यातून काढून टाकली तरीही चालणार आहे. पण मी या सर्वांचा ज्यूस बनवून घेत असते. केव्हा मी डाळिंब घेते, केव्हा मी ॲपल घेते, केव्हा मी ऑरेंज घेते याच्यामध्ये, कारण ऑरेंजमध्ये पण आहे ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याचाही वापर आपण याच्यात करू शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये एखादं फळ ॲड करा किंवा नसेल आवडत किंवा अवेलेबल नसेल तर फक्त बीट आणि गाजरचं जरी तुम्ही याच्यात वापर केला तरीही चालणार आहे. तुमच्याकडे ज्यूसर असेल तर तुम्ही नक्कीच ज्यूसरमध्ये बनवा किंवा ज्यूस बनवायचं भांडं जे मी आता यूज करते तसंच असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकताय. किंवा हेही नसेल तर तुम्ही आपले साध्या मिक्सरच्या भांड्यातही तुम्ही हे बारीक करू शकताय. तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं, त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि याच्यासाठी आहे ना आपल्याला एका चाळणीचा वापर करायचा आहे. कारण आहे ना याच्यातले दाणे थोडेसे का होईना मोठे राहतात का, ते हे आपण म्हणजे याला स्टीम वगैरे दिलेली नाही आहे त्याच्यामुळे. तर हे आहे ना छान असं गाळून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ टाकू शकताय किंवा
पहा, आपलं साधं मीठ जरी टाकलं तरीही चालेल, थोडंसं लिंबू पिळा किंवा थोडंसं चाट मसाला टाकला तरीही चालेल, म्हणजे याची टेस्ट थोडीशी वेगळी येईल, जेणेकरून तुम्ही ते पिऊ शकताय. आणि तुम्ही हे आहे ना, ज्या दिवशी पहिल्यांदा पिसाल, म्हणजे फर्स्ट टाईम केव्हाच हे प्रयोग केलेला नाही आहे, तुम्ही फर्स्ट टाईम ज्यावेळेस हे पिसाल त्यावेळेस आहे ना तुम्हाला 1-2 वेळा तरी बाथरूमला जावं लागेल, कारण आहे ना याने थोडंसं पोट साफ होतं, क्लिनिंग करायचं काम हे करत असतं. जर हाऊसवाईफ असताल तर काही हरकत नाही, पण ज्या ताई जॉबला वगैरे जातात त्यांनी ज्या दिवशी तुम्ही घरी असाल त्या दिवशी याला सुरुवात करा, म्हणजे काही त्रास वगैरे झाला तरी त्या दिवशी तुम्ही घरी असणार आहात. तर एकदम सोपी पद्धत आहे. घरात आपल्या काकडी, बीट, गाजर हे तर हमखास असतं, म्हणजे असतंच. नक्की तुम्ही याची सुरुवात करा. तर हे मी छान असं गाळून घेतलेलं आहे आणि जो चोथा राहिलेला आहे याच्यापासून मी आहे ना भाकरी बनवणार आहे. बघा, ज्यावेळी आपण नव्याने घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेस थोडंसं एखाद्याला आवडेल, एखाद्याला नाही आवडेल, पण शक्यतो करून ज्यांना पाणी प्यायला आवडत नाही ना त्यांना स्टार्टिंगला हे नको वाटतं. पण याच्यामुळे आहे ना आपली पाण्याची जी कमतरता शरीराला असते ना ती भरून निघत असते. त्याच्यामध्ये मी चिया सीडचाही वापर करणार आहे. चिया सीडचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत आणि तब्येत कमी करण्यासाठी चिया सीड हे भरपूर फायदेमंद आहे. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ खरंच फायद्याचा वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या बहिणीला, ताईला, दादाला या व्हिडिओचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. आणि हे ड्रिंक असे नाही बरं का की ह्यानी घ्यावे त्याने घ्यावे, कोणीही हे ड्रिंक घेऊ शकते. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओबरोबर. आणि हे ड्रिंक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवून पिलं ना तरीही चालेल, आणि रोज जर शक्य असेल तर तुम्ही हे ड्रिंक रोजची रोज जरी पिलात तरीही चालेल. तुम्ही जॉबला जात असाल तरीही हे तुम्ही बनवून घेऊन गेलात तरीही चालेल. फक्त 2 तासाच्या आतमध्ये याला पिऊन टाका, कारण जास्त वेळ ठेवणं योग्य नाही माझ्या मते तरी. चला मग, काळजी घ्या सर्वांनी, कमेंट करा.